ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 6 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आता काल आपण पाहिलं होतं की कल्पनाताईंनी अर्जुन आणि सायलीला बोलावून पाठवलंय. सायली आता अर्जुनला बोलवायला येते. अर्जुन म्हणतो, सायली बरं झालं तू आलीस, मला कॉफी दे ना. सायली आता त्याच्या हातावर हात ठेवते. अर्जुन म्हणतो, बरं झालं बायको, तुझा हात ना असाच माझ्या हातात असू दे, छान वाटतं ग मला. सायली म्हणते, तुम्हाला काय मस्करी सुचत असते नेहमी, तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही. अर्जुन म्हणतो, अगं आणखीन काय सुचायला हवं. सायली म्हणते, अहो आईने आपल्याला बोलवलंय त्यांच्या खोलीत. विमलताई म्हणत होत्या की आईने सांगितलंय की सायलीने कुठल्याच कामाला हात पण लावायचा नाहीये. अर्जुन म्हणतो, बापरे काय झालंय एवढं. सायली म्हणते, अहो मला टेन्शन आलंय ना. अर्जुन म्हणतो, तू सांगितलंय तर मलाही टेन्शन आलंय, आता काय झालं असेल चल बघूयात. अर्जुन सायली गडबड सडबड आता ते बेडरूम मध्ये आलेत कल्पनाताई आणि प्रतापरावांच्या. प्रेक्षकांनो, आज मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट रंगलाय. तो म्हणजे साक्षी आणि सायली दोघी समोरासमोर आल्यात. बघत राहा आजचा पूर्ण एपिसोड. आता सायली अर्जुन आल्या क्षणी प्रतापराव म्हणतात, दार लावून घे आधी अर्जुन. अर्जुन म्हणतो, बापरे काय झालंय डॅड. दार लावून येतो अर्जुन आणि मग सायली अर्जुनला थोडा सस्पेन्स क्रिएट केलाय प्रतापरावांनी आणि कल्पनाताईने. सायली म्हणते, आई काय झालंय, अस्मिताताईंना काही त्रास होतोय का, पूर्णाजींना. कल्पनाताई म्हणतात, काही झालेलं नाहीये, सगळं ठीक आहे, पण आम्ही दोघांनी तुम्हाला वेगळ्याच कारणाकरता बोलवलंय. अर्जुन घाबरून जातो आणि म्हणतो, काय काय झालंय काय मम्मा, काही घडलंय का घरामध्ये, काय झालंय काही सांगत नाही आहात तुम्ही. प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, एवढा नामवंत वकील आहेस तू, तुला एवढी छोटीशी गोष्ट लक्षात येत नाही. अर्जुन म्हणतो, नाही डॅड काय झालंय. प्रतापराव म्हणतात, काय रे अर्जुन, अरे तू तुझ्या बायकोला वेळ देत नाही, कळतंय का तुला. अरे मागच्या काही दिवसापासून तुम्ही ते नागराजचे कारस्थान आणि घरातल्याच अडचणी सोडवतायत. आता असं ते बोलतात तेव्हा सायली अर्जुनचा जीव पडतो भांड्यात की चला बाबा तसं काही नाहीये, प्रॉब्लेम नाहीये काही. कल्पनाताई म्हणतात, ए पोरांनो, अरे काय रे, तुमचे मजा करायचे दिवस आहेत, बाहेर फिरायचे दिवस आहे आणि तुम्ही वेगळ्याच प्रॉब्लेम मध्ये अडकलेले आहात. आणि सायली, तुला तर स्वयंपाकघरातनं फुरसतच मिळत नाही. वेळ मिळालास ना तुला तर लगेच तू अर्जुनला मदत करायला जातेस कामात. प्रतापराव म्हणतात, अरे पोरांनो, या सगळ्या धामधुमीमध्ये तुम्ही स्वतःसाठी जगतच नाही आहात. मग कल्पनाताई म्हणतात, हो ना. सायली म्हणते, आई आम्ही घरच्यांचाच विचार करतोय ना, हे सगळं आम्ही आपल्या माणसांसाठी करतोय आई. मग अर्जुन म्हणतो, डॅड सध्या ना नागराज काकाला शिक्षा कशी होईल हे बघावं लागेल ना, दुसरं काही महत्वाचं नाहीये सध्या. प्रतापराव म्हणतात, अरे असं कसं चालेल रे बाबा अर्जुन, अशाने तुमच्या दोघांमधला प्रेमळ संवाद हरवून जाईल. थोडा वेळ तू जर सायलीसाठी काढला तर तुझं काही नुकसान होणार नाहीये. ऐका, हे बघा आमचं ऐका आणि अर्जुन जा, दोघे जण फिरायला जा. सायली अर्जुन एकमेकांसोबत वेळ घालवा. कल्पनाताई म्हणतात, आणि हो बाहेर गेल्यावर केस बद्दल बोलू नका हा. मग सायली अर्जुनकडे बघून लाजायला लागते. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा, नागराज काकाची केस संपली की जाऊ ना आम्ही. कल्पनाताई आता ओरडून म्हणतात, अर्जुन आता तू कारण देऊ नकोस. बायकोसोबत एखादी सकाळ दुपार घालवायची असेल तर काही केसेस संपवायची वाट बघायची का. आता तू वाद घातलास ना अर्जुन, तर मी थेट गेल्या वेळेस सारखं माथेरानचं बुकिंग करून टाकेल बरं. अर्जुन म्हणतो, नको नको मम्मा, तसलं काही करू नकोस. प्रतापराव म्हणतात, अगं नाही ग कल्पना, ग्रेटच आयडिया आहे, 8-10 दिवसासाठी पाठवून देऊ ना या दोघांना बाहेर. अर्जुन म्हणतो, नको डॅड प्लीज. नाही आता पुरतं, म्हणजे तसं मला आवडलं असतं जायला बाहेर, सायली आणि मी गेलो असतो बाहेर, पण कसं आहे ना डॅड, सध्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली आहे, त्यामुळे एक डेट तो बनती है. असं म्हणून आता अर्जुन सायलीला बाहेर घेऊन जाणार आहे बरं का नाश्त्याला. आणि तिथेच आता साक्षीचा साक्षात्कार सायलीला होणार आहे. म्हणजे ती साक्षी आता सायलीला दिसणार आहे. मग प्रतापराव म्हणतात, चला जा बरं पोरांनो, ठरलंय आता, बाहेर जा नाश्त्याला आता आणि निवांत घरी या. अर्जुन म्हणतो, डॅड आत्ता सकाळी सकाळी. मग प्रतापराव म्हणतात, हो आत्ताच. कल्पनाताई म्हणतात, हो सकाळी सकाळीच जायचंय नाश्त्याला बाहेर, मी आधीच सांगितलंय विमलला की सायली अर्जुनला नाश्ता द्यायचा नाही. जा रे जा. अरे पोरांनो, किती गोड दिसता रे एकमेकांसोबत. नाही बघावं तेव्हा दुसरेच टेन्शन घेत राहता घरचे. जा बरं पोरांनो, जरा बाहेर जा, एन्जॉय करा. प्रतापराव म्हणतात, चला चला निघा लवकर आता. सायली अर्जुन मग निघून जातात आवरण्यासाठी. छान वाटतं प्रेक्षकांनो, कधीतरी असा बाहेर नाश्ता करायला गेला तर छान वाटतं. पण प्रत्येक सुट्टीच्या दिवशी बाहेरच नाश्ता करायला जायचं हे मात्र चुकीचं आहे बरं का. बाहेरचं जास्ती खाल्लं ना तर त्रास होतो, मला तर होतो बाबा. आता या साक्षीचा सीन दाखवलाय. साक्षीबाई घाबरलेल्या असतात मनातून. आता ती विचार करत असते, अर्जुन सायलीने नागराजला पण अटक केली आहे, अण्णाला पण अटक केली आहे, आता माझा नंबर असेल का.
सायली अर्जुनला कळलं असेल का मी जिवंत आहे. तेवढ्यात सचिन येतो आणि ही खूप दचकते बरं का साक्षी. सचिन म्हणतो, काय झालं सॅम, एवढ्याने का दचकतेस? अगं आपण दोघंच आहोत ना घरात. साक्षी म्हणते, अरे सॉरी, अरे सचिन, तू तू कुठे बाहेर निघालायस का? सचिन म्हणतो, अगं मी एकटा नाही, आपण दोघं जण बाहेर चाललोय. अगं सॅम, इथे जवळच ना खूप मस्त कॉन्टिनेंटल कॅफे उघडलाय, चल ना आपण जाऊयात. अचानक साक्षीच्या तोंडून निघतं, नको नको, कोणी ओळखलं तर. सचिन म्हणतो, काय, कोणी ओळखलं तर म्हणजे? साक्षी लगेच म्हणते, अरे तसं नव्हतं म्हणायचं, मला मला म्हणायचं होतं कोणी ओळखीचं भेटलं बाहेर तर. कोणी भेटलं तर आपण तिथे त्यांच्याशी गप्पा मारत बसू, आपला ब्रेकफास्ट तिथेच राहून जाईल ना तसंच. नाही म्हणजे त्यापेक्षा आपण घरीच ऑर्डर करूया असं म्हणायचं होतं मला सचिन. सचिन म्हणतो, असं काय करतेस यार सॅम, मला बाहेरच खायचंय आणि गरम गरम खायचंय, चल ना यार प्लीज प्लीज. साक्षी नाही नाहीच म्हणत असते. सचिन म्हणत असतो, अगं असं काय करतेस, इथेच वाद घालशील का, आपण उपाशीच राहू ना मग. मग त्यावर लगेच साक्षी म्हणते, थांब मग मला तयार होऊ दे. सचिन म्हणतो, कशाला तयार व्हायचंय, चल लवकर, अशीच छान दिसतेस तू. साक्षी म्हणते, अरे थांब रे बाबा, एकच मिनिट थांब. आता आत गेलीये ती आणि आतून मास्क आणि गॉगल घेऊन आली आहे आणि तो तिने घातलाय सुद्धा आणि म्हणते सचिनला, चल आता. सचिन म्हणतो, अगं हे काय घातलंयस, मास्क कशाला घातलायस तू सॅम? साक्षी म्हणते, अरे ते मला जरा धुळीचा त्रास आहे ना, ॲलर्जीचा, तर हे बेटर राहील ना घातलेलं. मग सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, चल लेट्स गो. आता ही साक्षी गेली बरं का पुढे. सचिन मनात विचार करतोय, काय बंडल मारते ही, अचानक धुळीची ॲलर्जी, अरे ही हिची ओळख किती दिवस लपवणार आहे, साक्षी शिखरे, असं मनातल्या मनात बोलतो आणि जातो मग त्या साक्षीच्या मागे मागे. आता इकडे अर्जुन आणि सायली पण मस्त रेडी झालेत बरं का. अर्जुन म्हणत असतो, झालं का बायको, रेडी झालीयस का? अगं आपल्याला नाश्त्याला जायचंय, लंचला नाही. सायली बाई आता मस्तपैकी पंजाबी ड्रेस घालून आल्यात, प्लाझो घातलाय तिने आणि असं मस्त ऑफ व्हाईट कलरचा प्लाझो आहे, त्याला स्काय ब्लू कलरची मस्त झाक आहे बरं का, असं पिस्ता ग्रीन आणि स्काय ब्लू कलर, खूप गोड दिसते खरंच ती या ड्रेसमध्ये. अर्जुन आता तिला बघून बघतच राहतो आणि म्हणतो, ए बायको काय गोड दिसतेस ग, असं वाटतंय तुला बघतच राहावं. सायली आता पर्स घ्यायला जाते आणि म्हणते, बरं बरं पुरे, हा पर्स घेऊन येते आणि निघत असते. अर्जुन आता तिचा हात धरतो आणि म्हणतो, थांब ग बायको, मला तुला नीट बघू तर दे. सायली म्हणते, काय हो, मगाचपासून तर घाई करत होतात, आरडाओरडा करत होतात, चला चला जायचंय, निघूयात ना आता. अर्जुन पुन्हा तिचा हात धरतो आणि दोघे एकमेकांकडे बघून स्माईल करतात आणि निघालेत फायनली दोघं नाश्ता करायला. आता बघा प्रेक्षकांनो, त्या हॉटेलमध्ये गेल्यावर येते मजा. हॉटेल नाही बाबा, कॅफे म्हणतात त्याला, कॅफे. अर्जुन आणि सायली तिथे उतरलेत वगैरे वगैरे, आत गेलेत, हे सगळं त्यांनी मस्त दाखवलंय. मग तिथे गेल्यावर ऑर्डर करायची असते. सायलीच्या जवळ देतो अर्जुन मेनू कार्ड. आता त्या मेनू कार्ड मध्ये भलतीच चित्र विचित्र नावं असतात, ते माझ्याही डोक्याच्या वरची आहेत बरं का. मलाही काही माहिती नाही. सायली ते नावं वाचायला लागते आणि म्हणते, हे काय आहे, रिझाटो काय आहे, ब्रॉन्झी काय असते हे, आणि हे काय, लझाना आणि क्रॉइसॅक काय असतो हे, अहो मी कधी हे नावं पण नाही ऐकली हो. मी पण नाही ऐकले बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन तिला समजवतो, अगं सायली ते लझानिया असतं. सायली म्हणते, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, मला नावं नाही वाचता आली म्हणून काय झालं, मला मातृभाषा तुमच्यापेक्षा छान येते बरं का. हसू नका बरं, आपली मातृभाषा छान येते ना मला, परकीय भाषा नाही जमली बोलायला तर काय झालं एवढं. अर्जुन म्हणतो, बरं राहिलं, नाही हसत, काय हवंय तुला, काय खायचंय सांग. सायली म्हणते, मी नाही सांगत, जा, मी काही सांगायला गेले तर हसाल तुम्ही मला. अर्जुन म्हणतो, बरं तुला जे खायचं ते सांग. सायली म्हणते, तुम्हाला माहितीये ना मला हे सगळं जमत नाही, नाही आवडत, इथे कुठे घेऊन आलात मला. मग अर्जुन म्हणतो, थांब जरा मी ऑर्डर करतो. असं म्हणून आता त्याने ते साऊथ इंडियनचं पेज काढलंय बरं का. ऑब्विसली आता बाहेर नाश्ता करायला जायचं म्हणल्यावर इडली डोसा हेच असतं बरं का, म्हणजे जनरली आम्ही तरी बाहेर गेल्यावर हेच खातो. फक्त माझ्या मुलीला लागते मटकी आणि पाव. सायली ते मेनू कार्ड पाहिल्या पाहिल्या म्हणते, मला इडली सांबार चालेल. अर्जुन म्हणतो, मला माहितीच होतं तू इडली सांबारच खाशील. अर्जुन आता सायलीची ऑर्डर घ्यायला गेलाय बरं का. तिथे बहुतेक सेल्फ सर्व्हिस असावी. अर्जुनने ऑर्डर दिली आहे आणि तो ऑर्डर घेऊन येतोय आता सायलीसाठी. तितक्यात तिथे साक्षी आणि सचिन दोघे पण हजर झालेत. साक्षी आणि सचिन आता सायली अर्जुनच्या थोडं पलीकडे बसलेले असतात. साक्षी आणि सचिन येईपर्यंत अर्जुन सायलीचा नाश्ता सुरू झालेला आहे बरं का. अर्जुन सायलीला म्हणतोय, चला आता इडली सांबार खाऊन खुश ना. सायली म्हणते, आधी का चिडवत होते मला. अर्जुन म्हणतो, कारण माझी बायको चिडते ना तेव्हा तिचे गाल लाल लाल होतात, मग गोड दिसते किती.
सायली लागते हसायला. अर्जुन म्हणतो, बायको, मी तुला अशा जागी कसं आणेल बरं, जिथे तुझे आवडीचे पदार्थ नसतील? मला माहितीये तुला इडली सांबारच खायला आवडतो बाहेर. सायली म्हणते, हो आहो, आमचे मधुभाऊ होते ना, ते 2-4 महिन्याला आम्हाला न्यायचे फिरायला. बाहेर गेल्यावर मी नेहमी इडली सांबारच मागवायचे. नाही, बाकीच्या पोरांची ऑर्डर वेगवेगळी असायची, पण मला मात्र इडली सांबारच आवडायचा. मग अर्जुन सायली छान गप्पा मारताय असं त्यांनी चित्र तिथे रंगवलंय. आणि इकडे साक्षी आणि काय नाव त्याचं, सचिन. तो सचिन साक्षीला म्हणत असतो, अगं कुठे धूळ आहे इथे सॅम, ते मास्क काढ ना तोंडाचा, मला तुला बघायचंय ग. मग आता साक्षी तो मास्क काढते. बरं, साक्षी सचिनच्या आग्रहास्तव मास्क काढते तिच्या चेहऱ्यावरचा. सचिन म्हणतो, दॅट्स बेटर, काय खाणार सांग बरं. साक्षी म्हणते, ठीक आहे, तू जे काही ऑर्डर करशील ते, तुला जे हवं ते ऑर्डर कर. सचिन ऑर्डर देण्यासाठी म्हणून तिथे रिसेप्शनच्या तिथे जातोय. आता तिथे सेल्फ सर्व्हिस आहे ना. आता सचिन तिथे गेल्या क्षणी इकडे अर्जुन आणि सायलीचा नाश्ता पण संपलाय. अर्जुन म्हणतोय, बायको तू कॉफी घेणार? सायली म्हणते, हो चालेल ना. मग अर्जुन कॉफी ऑर्डर करायला तिकडे जातोय. सायली म्हणत असते, मी जाऊ का? अर्जुन म्हणतो, बस ग, घरी पण तू करतेस आणि इथेही तूच करणार का? थांब जरा, मीच घेऊन येतो कॉफी. असं म्हणून अर्जुन तिथे गेलाय बरं का कॉफी घ्यायला. आता सायली त्याला जाता जाता आवाज देते, अहो 1-2 मिनिटं माझा फोन चार्जिंगला लावाल का? अहो त्याची बॅटरी संपली आहे. अर्जुन म्हणतो, बरं. आणि इकडे अर्जुन आता सायलीचा फोन चार्जिंगला लावायसाठी म्हणून तिथे नेतोय बरं का रिसेप्शन डेस्कवर. तेवढ्यात तिथे सचिन पण आलाय ऑर्डर देण्यासाठी. आता सचिन आणि अर्जुन आजूबाजूला आहेत, पण नेमकं अर्जुनने त्याला पाहिलं नाहीये, कारण मध्ये कोणीतरी उभं असतं त्या दोघांच्या. आता अर्जुनचा आवाज ऐकल्या क्षणी सचिन लगेच अलर्ट होतो बरं का. अर्जुन तिथे बिल म्हणजे कॉफी ऑर्डर करतो आणि सायलीचा फोन चार्जिंगला लावतो. आता सचिन घाबरलाय अर्जुनला बघून. सचिनने लगेच त्याचा चेहरा इकडे बाजूला केलाय बरं का. आणि आता त्याला तिथून पळ काढायचा आहे. आता तेवढ्या सचिनची ऑर्डर येते सुद्धा. सचिन तिथून डायरेक्ट पळ काढतो. ते कॅफेवाले म्हणतात, अहो सर तुमची ऑर्डर आली ना. पण तितक्यात सचिन जातो पण लगेच साक्षीजवळ आणि म्हणतो, अगं सॅम, मला ना अचानक माझं एक काम आठवलंय बघ. आता अर्जुन त्याच्याकडे वळून बघतो बरं का, पण अर्जुनच्या लक्षात येत नाही तो सचिन आहे. सचिन घाबरलाय बरं का आता सॉलिड. सचिन म्हणत असतो साक्षीला, अगं सॅम चल ना, अगं माझी मीटिंग आहे. साक्षी म्हणते, अरे अचानक? सचिन म्हणतो, हो ना अगं, कॉल आहे माझा आणि ती फाईल घरी राहिली ग माझी, अगं चल ना लवकर निघूयात. साक्षी म्हणते, अरे पण आपलं ब्रेकफास्ट? सचिन म्हणतो, अगं ती ऑर्डर रेडी आहे, तू पॅक करून घेतेस का, मी पुढे होतो. कसला हुशार आहे बघा ना. हा तिच्या आधी पळाला बरं का बाहेर, अर्जुनच्या तोंडी या साक्षीला देऊन. आता त्याला माहिती आहे बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे थोडं थोडं का होत नाही, पण सचिनला माहिती आहे की साक्षी आणि अर्जुन एकमेकांना ओळखतात. बदमाश आहे हा सचिन एक नंबरचा. आता अर्जुन ते कॉफीची ऑर्डर घेऊन सायली जवळ येऊन बसलाय. तेवढ्यात अर्जुनला पण फोन आलाय, काहीतरी महत्वाचा फोन आहे ऑफिसचा. आता तो सायलीला म्हणतो, सायली माझे एक क्लायंट आलेत बघ ऑफिसमध्ये, आपल्याला लवकर निघावं लागेल. सायली म्हणते, हरकत नाही, चला आपण निघूयात. अर्जुन सायली निघणार. तेवढ्याच सायली म्हणते, अहो माझा फोन लावलाय ना चार्जिंगला, तुम्ही कॉफी घ्या, मी माझा फोन घेऊन येते तोपर्यंत. आता सायली जाते बरं का त्या डेस्क जवळ आणि नेमकी ही साक्षी पण जाते तिथे तिचं ते ब्रेकफास्ट पॅक करून घ्यायला. आता सायली म्हणते, दादा माझा तो मोबाईल द्या. आणि साक्षीला त्या माणसाने पार्सल दिलंय तेवढ्यात. आणि आता सायली तिचा मोबाईल घेणार आणि साक्षी ते पार्सल घेऊन जाणार. तेवढ्यात या दोघींची टक्कर झाली आहे. ऍज युज्युअल असं सीन दाखवलाय त्यांनी, पण सायलीने अगदी स्पष्टपणे साक्षीला बघितलंय बरं का प्रेक्षकांनो. आता दोघींमध्ये काहीतरी अंतर आहे का बघा ना, दोघी पण मॅचिंग दिसतात. हा, पण काय झालं की आता साक्षी ते पार्सल घेऊन जाणार आणि सायली वळणार. तेवढ्या त्या दोघींची झाली टक्कर. साक्षी खाली तिचा पार्सल घ्यायला वागते आणि वर बघते तर काय, साक्षी सायलीला बघते आणि घाबरते ना. बापरे सायली, पण तिने तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हलू दिलेले नाहीयेत. सायलीने साक्षीला पाहिल्या क्षणी सायलीने तिला ओळखलंय बरं का, पण सायली कन्फर्म नाहीये असं दाखवलं त्यांनी की ही साक्षी आहे. कारण साक्षी बघते आणि लगेच विदिन अ सेकंड तो मास्क आणि गॉगल तिच्या चेहऱ्यावर घालते आणि लगेच पळते तिथून बरं का प्रेक्षकांनो. आता सायली जोरात ओरडते, अहो ए थांब ग असं ती साक्षीला ओरडत असते बरं का, पण तोपर्यंत साक्षी निघून गेलेली आहे. इतकी जोरात पळते ना साक्षी प्रेक्षकांनो, बापरे. सायली आता अर्जुनला आवाज देते, अहो इकडे या ना. सायलीने बराच प्रयत्न केला साक्षीला थांबवायचा, पण साक्षी पळाली आहे. आता ती अर्जुनला सांगते, अहो हे बघा ना, मी आता इथे साक्षीला पाहिलं. अर्जुन तर आधी आश्चर्यचकित झालाय. काय बोलतेस तू सायली? सायली म्हणते, हो मी साक्षी शिकरेला पाहिलंय. अर्जुन म्हणतो, व्हॉट?
दोघेही जण तिच्या मागे जातात बाहेर, पण तोपर्यंत साक्षीने पळ काढलेला असतो. इकडे तिकडे बघतात हे दोघेही जण, तर अर्जुन म्हणतो, अगं कुठे बायको, इथे कोणीच नाहीये, अगं तुला भास झाला असेल, साक्षी तर मेलीये ना जेलमध्ये. आता ही सायली म्हणते, नाही नाही, मला भासबीस काही झाला नाही, मी तिला चांगलं स्पष्ट पाहिलं, अहो तिने मास्क लावला होता, मला ना ते डोळे, मी डोळे नाही विसरू शकत तिचे, अहो ते साक्षीचेच डोळे होते हो. अर्जुन म्हणतो, अगं खरंच तुला भास झाला असेल बायको. सायली म्हणते, नाही अहो, मी माझा फोन घेतला आणि फोन घेऊन मी वळतच होते, तर तेवढ्यात तिची आणि माझी टक्कर झाली आणि तिच्या हातात पार्सल होतं आणि ती पळून गेली मी आवाज दिल्यावर. अर्जुन म्हणतो, अगं हे बघ सायली, साक्षी सारखे डोळे बऱ्याच मुलींचे असू शकतात, तू फक्त डोळेच बघितलेस ना. सायली म्हणते, नाही ना हो, ती साक्षीच होती, माझी खात्री आहे तर. अर्जुन म्हणतो, अगं कसं शक्य आहे, त्या साक्षीचा खून झाला, अगं त्या बाईने खून केला, तिने स्वतः कन्फर्म केलंय ना, आणि त्या मैपत चिकरेने अंतिम संस्कार पण केला त्याच्या मुलीचा, असं कसं शक्य आहे. सायली म्हणते, ती नसेल का साक्षी मग. अर्जुन म्हणतो, अगं नसणारच आहे, तुला खरंच भास झालाय. आता सायलीने तुर्तास तिच्या मनाला समजवलंय, पण तरी सायलीला पूर्ण शंका आली आहे की तिने साक्षीलाच पाहिलंय. साक्षी आता घाबरते बर का. सचिन आणि साक्षी दोघे घराजवळ उतरलेत. सचिनलाही माहितीये की साक्षीने नक्की अर्जुनला बघितलंय, त्यामुळे ही घाबरली आहे. पण सचिन बोलतो का, अजिबात नाही, फार पक्का दाखवलाय हा सचिन. गाडी खालनं उतरतो तो आणि साक्षीला आवाज देत म्हणतो, सॅम, अगं ए सॅम, तुझं कुठं लक्ष आहे. साक्षीला मात्र आता टेन्शन आलंय, सायलीने तिला बघितलंय, आता पुढे काय होईल. ती आता सचिनला म्हणते, अरे ऍक्च्युली सचिन, मला ना जरा काम आहे, मी आलेच आता. सचिन म्हणतो, अगं आत्ता आपण बाहेरून आलोय आणि असं कसलं महत्वाचं काम आहे तुला, बोल ना सॅम. साक्षी काही त्याला बोलायला तयार नसते. साक्षी म्हणते, मी आलेच, मी लगेच आले, थांब जरा, मला थोडंसंच महत्वाचं काम आहे, आत्ता आठवलंय मला, अर्जंट आहे, मी येते रे, असं म्हणून ती लगेच निघून पण जाते बर का. साक्षी निघून गेल्यानंतर सचिन विचार करायला लागतो, अरे या साक्षीने बघितलं असेल का अर्जुनला कॅफेमध्ये, म्हणून एवढ्या घाई गडबडीत कुठे चालली असेल का. आता या सचिनच्या मनात असा प्रश्न आलाय, एवढंच काय ते दाखवलंय. आणि मग साक्षीबाई निघाल्यात प्रियाला फोन करायला. एका साईडला जाऊन ती फोन करते बर का. आता प्रिया सुभेदारांच्या घरात बाहेर येते, हॉलमध्ये येते आणि विचार करायला लागते, आज एवढा शुकशुकाट काय, कसलीच हालचाल दिसत नाहीये, सगळे सुभेदार फिरायला गेले का नवीन ड्रामा चालू आहे. इकडे तिकडे प्रिया बघायला लागते बर का, कोणीच दिसत नाहीये घरात, नाश्त्याची तयारी झालेली नाहीये ना. आईला माहिती नाहीये सायली अर्जुन बाहेर गेलेत ते. तेवढ्यात विमल येते तिथे, मग ही आवाज देते विमलला, ए विमल विमल इकडे ये. काय ग, ए सगळे कुठे गेलेत घरातले, अर्जुन सायली कोणीच दिसत नाहीये घरात, काही प्रॉब्लेम झालाय का घरात. मग ही विमल म्हणते, नाही मला काही माहिती नाही. आणि असं बोलून चालली जाते. तेवढ्यात तिथे प्रतिमा आत्या आल्यात बर का. प्रिया आता प्रतिमा आत्याला बघून उगाच काहीतरी देखले देवा दंडवत म्हणून बोलायला जाते बर का. आई गो, अगं नागराज काका किती वाईट वागले ग, अगं बघ ना, आपल्या जीवावर उठले होते ते, आई कसे काय असे नीचपणाने वागू शकतात ते, आई घरात किती चांगले वागत होते ग ते, वाटलं नव्हतं ग ते असे निघतील म्हणून. तेवढ्यात रविराज पण तिथे आलेत बर का. आता हिच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही बर का घरात प्रेक्षकांनो, जसं काही ती आहे का नाही असं तिला प्रिटेंड करत असतात. आता रविराज येतात तिथे. प्रतिमा आत्या तर तिला एकही शब्द उत्तर देत नाही. प्रतिमा आत्या आता तिथे बसल्यात नाश्त्याच्या टेबलवर. रविराज म्हणतात, बस ना प्रतिमा. अगं काय आहे ना प्रतिमा, अगं उगाच नाही, हिचं आणि नागराजचं जमायचं, जसा खोटेपणा हिच्यात भरलाय तसाच नागराज मध्ये पण आहे. आता उगाच ओढून ताणून काळजी कशी दाखवते बघ. आता प्रिया त्या रविराजांना काही उत्तर देणार, तेवढ्यात तिला साक्षीचा फोन आलाय बर का. आणि मग तिथून गपचूप निघून जाते ती. मग आता प्रिया गेल्यानंतर तिथे कल्पनाताई आल्या. प्रतिमा आता त्यांना विचारतात, काय ग कल्पना, अस्मिताने दूध वगैरे पिलं ना. कल्पनाताई म्हणतात, हो अगं प्रतिमा, प्यायलीये ती दूध, पण सचिनच्या वागण्यामुळे ना खूपच कोलमडून गेलीये ग अस्मिता. रविराज म्हणतात, हो ना वहिनी, तिला सावरायला जरा वेळ द्यावा लागणार आहे आपल्याला. आता विमल तिथेच किचन मध्ये आणि मग सायली आली आहे आता नाश्ता करून बाहेरून. सायली आता प्रचंड धक्क्यामध्ये आहे आणि तिला खूप आश्चर्य वाटतंय की तिने जिला पाहिलं ती साक्षीच आहे की, पण ती साक्षी कशी काय नसू शकते, असे बरेच विचार तिच्या मनात चालू आहेत. तर आता कल्पनाताई आवाज देतात सायलीला आणि म्हणतात, काय ग सायली. सायलीचं लक्षच नसतं. सायली साक्षी दिसल्याच्या तंद्रीत असते आणि विचार करत असते, खरंच मी जिला बघितलं ती साक्षीच होती का. कल्पनाताई म्हणतात, सायली अगं आवाज देते तुला मी, लक्ष कुठे आहे तुझं. मग रविराज तिला चिडवतात, अर्जुन बरोबर गेली होती ना ब्रेकफास्टला, मग कसं लक्ष असेल. प्रतिमा आत्या म्हणतात, काय ग सायली, अर्जुन कुठे. सायली म्हणते, ते ना आत्या परस्पर गेलेत ऑफिसला, त्यांना काम आलं ना.
मग लगेच कल्पनाताई म्हणतात, झालं थोड्या वेळ एकमेकांसोबत घालवला आणि लगेच अर्जुन कामाला लागला ना. कामं तर करावी लागतील ना कल्पनाताई, बिना कामं केल्याचं कोणी खाऊ घालेल का त्याला अर्जुनला? असो. पण आता साक्षी दिसल्यामुळे सायली डिस्टर्ब झाली आहे. आता सायली मनात विचार करायला लागते, मी ज्या मुलीला पाहिलं ती साक्षीच होती ना? का खरंच मला भास झाला? आता इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. आता ही प्रिया आणि साक्षी भेटलेत एकमेकांना. प्रिया साक्षीला ओरडते आणि म्हणते, साक्षी तुला कळतंय का? सायलीने तुला पाहिलं म्हटल्यावर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल आपल्याला. आता अण्णा सर नाहीयेत आपल्या मदतीला आणि नागराज काका पण नाहीयेत. प्लीज आता असं काही करू नकोस वेडेपणा. आता ही साक्षी त्या सचिनला झापते बरं का. त्या सचिनला म्हणते, सचिन तुझा फोन दाखव. सचिन म्हणतो, वेडी आहेस का सॅम? आता ती चाकू घेते आणि म्हणते, हो मी वेडी आहे आणि मी कोणाचाही खून करू शकते, तुझा पण. सचिनला तिने चांगलेच दिवसा तारे दाखव. अचानक ती त्या सचिनवर का चिडली हे मला कळलं नाही बरं का प्रेक्षकांनो. आता ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये स्पष्ट होईल. आणि आता इकडे बघा, ही सायली स्वयंपाक करत असते तेव्हा तिला चटका बसतो आणि अचानक प्रतिमात्या बोलून जातात, काय ग तन्वी, अगं थोडंसं लक्ष द्यायचं ना बेटा स्वयंपाक करताना. म्हणजे त्या सायलीला नकळतपणे तन्वी म्हणाल्या. तर सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. चला आता हळूहळू प्रत्येकाचा नंबर येतोय प्रेक्षकांनो. महिपत झाला, नागराज झाला, कदाचित आता साक्षी पकडली जाईल असं वाटतंय. आता हळूहळू हा ट्रॅक ते रंगवतील आणि सायली ही खरी तन्वी आहे हे सत्य कधी ना कधी उघडकीस येईलच. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, सचिन साक्षीला त्याची खरी ओळख देईल का? म्हणजे तो मॅरिड आहे वगैरे हे सांगेल का? की साक्षी त्याला सांगेल की ती साक्षी शिखरे आहे? दोघं एकमेकांना एकमेकांची ओळख देतील का? काय वाटतं तुम्हाला? पुढच्या भागात असंच काहीतरी बघायला भेटेल असं वाटतं. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. यानंतरचा रिव्ह्यू नक्की एन्जॉय करा लग्नानंतरचा. भेटूयात मंडळी उद्या. तोपर्यंत प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर. धन्यवाद.